ओ दोस्तों निकलते अभी यहाँ से म्हणजे गाडी चालवताना ना असं वाटतंय कुठली तरी गेम खेळतोय की काय ऍडव्हेंचरस राईड आज म्हणजे त्यांच्या मेहनतीला दाद दिली पाहिजे. स्वतःचा बिझनेस असून सुद्धा मॉलमध्ये इथे ड्रेस बघताना आणि एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या आहेत, दाखवते तुम्हाला आता ते. पिण्यासाठी ग्लास 19 रुपयाला आणलेला आहे मी. तर नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आजच्या डेली ब्लॉग मध्ये. आणि सर्वात प्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग. कारण की आता वाजले आहे 7 आणि मी चालली आहे कॉलेजला. आणि ते झोपलेत तर त्यांना आपण उठवूया दरवाजा लावण्यासाठी. हे बघा कसे झोपलेत, तर आपण त्यांना आता उठवूया. ओ उठा ना, दरवाजा लावा. ओ ओ दरवाजा लावायला उठा. बाय. पाणी पण तापत ठेवून गेले वाटते. ठीक आहे मंडळी, आता मी फ्रेश होतो आणि मग मी तुम्हाला भेटतो. आली वाटतंय. दंबली जिने चढू. झालं का हो? नाही, लग्नाचा पाठ चालू आहे. हा घ्या फ्रेश, तुम्ही पिऊन घ्या, मी तोपर्यंत करते. गरम आहे. घ्या, मी करते तोपर्यंत. तू जर हा लग्नाचा पूर्ण पाठ जर केलास ना तर तुला मी चॉकलेट देईल. डार्क चॉकलेट, डार्क गोड नाही का, डार्क. नक्की? ओके, डन. सो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघताय त्याबद्दल धन्यवाद. आता आपण जातोय शहापूरला, कारण आपल्याला डाटा घेऊन सुद्धा जायचं आहे. डाटा द्यायचे 2 ठिकाणी, आणि म्हणजे जे आपण काम केलेलं आहे एडिटिंगचं ते द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण मॉलला जाणार आहोत चॉकलेट घेण्यासाठी. कारण तो चॉकलेट जो आहे ना, जो आम्हाला घ्यायचा आहे ना, तो मॉलमध्येच मिळतो. तो इतरच ठिकाणी मिळत नाही. पण मॉलमध्ये गेल्यानंतर ना एक प्रॉब्लेम होतो, माहिती आहे काय? तुमच्या मागे जी एक मॅडम बसली आहे ना, मॉलमध्ये गेल्यानंतर ना तिला असं खाऊ घ्यायचं सुचतंय. बघू आज पण मी ओळख देणार नाही काय खाऊ घातलं नाही. घेईल मी, घेईल. घेणार मी. चॉकलेट घेणार. मी आताच सांगून ठेवते तुम्हाला फ्रेंड्स, मी काय काय घेणार आहे. मी चॉकलेट घेणार आहे आणि पेस्ट्री सुद्धा घेणार आहे आणि एक बन मस्का. कारण की ना मी व्हिडिओ बघितली होती सकाळी, एक रील बघितली होती बन मस्का. पण मला चहामध्ये नाही आवडत तो, म्हणून त्यासाठी मी तसंच खाणार आहे. तर चला बघूयात घेऊन देतात का. कारण की ते मला बोलले होते की तू ही पूर्ण व्हिडिओज म्हणजे एक प्रोजेक्ट जर कंप्लीट केलास तर मी तुला चॉकलेट घेऊन देणार. आणि मी पूर्ण 2 प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत, त्यामुळे मला बन मस्का आणि पेस्ट्री सुद्धा हवी आहे. तर चला. मी काय बोललो होतो की मी चॉकलेट घेऊन देणार आहे. पण ती बोलते बन मस्का पण पाहिजे, पेस्ट्री पण पाहिजे. हे खोटं आहे. खोटा खेळते ही. अजिबात चुकीचं आहे की नाही? मी जे बोललो होतं ते करणार मी. ठीक आहे. ठीक आहे, जास्त वेळ होतोय आपला इथेच. तर बाहेर जाऊया, आपण बाहेर भेटूया, शहापूरमध्ये जाऊया, मॉलमध्ये जाऊया. ठीक आहे, चलो निकलते है. कारण आपल्या इथे आल्यानंतर ना रील्स बनवायची आहेत, आपल्या पेजसाठी टाकायला रील्स बनवायचे आहेत. ते कामसुद्धा आपलं बाकी आहे. त्यानंतर अजून एक प्रोजेक्ट आहे, तो सुद्धा करायचा आहे, हायलाईट बनवायची आहे. ओके, ठीक आहे, निघूया आपण आता. चलो दोस्तों, निकलते अभी यहाँ से. धनुचा आवाज काहीच आला नसेल तुम्हाला, कारण माईक जो आहे ना तो माझ्या कॉलरला आहे, त्यामुळे धनुचा आवाज अजिबात आला नसेल ती काय बोलली असेल. ठीक आहे, निकलते तो. ऍक्च्युली ना ट्रॅव्हल ब्लॉग करत असताना हिंदीमध्ये ब्लॉग बनवायचो ना, त्याच्यामुळे मला हिंदीची सवय खूप आहे मध्ये मध्ये, म्हणून मी हिंदी बोलतोय. मागे पण हिंदी चालू झालं होतं माझं.
ठीक आहे, जेव्हा ट्रॅव्हल असेल तेव्हा हिंदी बोलत जाईल मी. चला. खतरनाक असा रस्ता झालेला आहे. कोकणामध्ये पडलो ना तर आम्ही म्हणजे उठवणार नाही आणि पावसाळा राहतो. बघा ना तिथं नसला ढोस तो तर आहे ना, गाडी हे बघ. होतो अचानक म्हणजे गाडी जर स्लिप झाली ना गेलो. म्हणजे गाडी चालवताना ना असं वाटतंय कुठली तरी गेम खेळतोय की काय. गेम मध्ये कसा ऍडव्हेंचर्स, अशी ऍडव्हेंचरस गेम आहे अशी वाटते मला गाडी चालवताना. अरे इकडनं रोड बंद आहे ते आम्ही विचारलो गाई. असं ऍडव्हेंचरस राईड आज झालेली आहे आपली. बघा ना ही कशी गाडी चालवावी लागते त्यांना, पण ना ते गाडी चालवतात पण भीती ना मला वाटते. आमचा रोड आहे, इथनं आम्हाला जावं लागतं. हे आमच्यासाठी स्ट्रगल आहे. एवढं स्ट्रगल करून आम्ही तुमच्यासाठी खास घरपोच डिलिव्हरी देतोय. आता इथनं वाढते. हे बघा कसे कोणाच्या गाड्या लागतात, रिक्षा लागतात. लागतात इथून 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 इथून. हाय स्टेशन इथे मला बनमस्का आणि पाव खायचं. बनमस्का आणि पेस्ट. खूप वर्षातून होते. खूप वर्षातून नाही, पण आता पुढच्या वर्षी डायरेक्ट भेटेल तुला. शेवटचं, या वर्षीचा शेवटचा. खूप इच्छा झाली तुझी म्हणून. दुसरं काम एक करूया. नाही, 2 कामं झाली. आयटिक्स देऊन आलोय, हे खाऊन झाले. हे 2 काम झाले. खायचं पण एक कामच होतं. आता इकडनं जाऊया मॉलमध्ये डायरेक्ट, कारण आपल्याला भरपूर काम आहेत. शहापूरमध्ये जास्त वेळ आपल्याला घालून जमणार नाही. हा माझा मित्र सुयोगी दलाल, आणि हा याचा खरंच याच्या मेहनतीला दाद द्यायला पाहिजे. जेव्हा सीझन चालू असते ना तेव्हा हे व्हिडिओग्राफी करत असतात, आणि आता ते म्हणजे हे विकतात, हे काम करतात, हे शेंगा वगैरे विकणे, म्हणजे त्यांच्या मेहनतीला दाद दिली पाहिजे. हा व्यवसाय ते चालवतात आणि या व्यवसायातून ते चांगलं उत्पन्न कमवतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे गेले 25 वर्ष, आजच नाही, आपल्या जे सीझन असते, जी वेडिंग सीझन असते, ते वेडिंग सीझनमध्ये ते व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करतात. आणि त्यांच्याकडे मुलं सुद्धा खूप शिकली. बरोबर की नाही? तर काय बोलाल तुम्ही? कसं चाललंय, म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता येतो व्यवसाय करण्यासाठी? आम्ही दुपारी येतो. सकाळी करायला लागतात. मेहनत आहे तेवढी. मेहनत आहे. पाठी लवकर उठून मेहनत करावी लागते. 7ला उठून 11 वाजेपर्यंत माल रेडी करून दुपारी जेवण करून गाडी लावायची. रात्री 10 साडेदहा पर्यंत तास सुरू आहे. बरोबर. म्हणजे व्यवसाय कुठलाही असो, प्रत्येक व्यवसायाला मेहनत तर असतेच. तशी मेहनत ते करतात. ठीक आहे, भेटत राहू, असेच तुमच्याशी बोलत राहू. ट्रॅफिक जाम बघा कशी ट्रॅफिक झाली. नेहमीच आहे, नेहमीच आहे. नेहमीच आहे ट्रॅफिक. त्या बनवलेला ब्रिज बघू शकता तुम्ही. काही ते नेहमीच अडचण असते. हाँ, आवाज आ रहा है मेरा आपको? हमारा ना बोली. हाँ, राखी तक आएगा क्या? राखी फंक्शन तक आएगा? नहीं सर, नहीं हो पाएगा. तो सर टाइम लगेगा उसको, बता रहा हूँ. और जो कलर अवेलेबल है जो बात पहले बोल देता. हाँ, जो कलर अवेलेबल है वो उसमें 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 2 कलर मिलेगा. और हाँ, उसमें कम मिलेगा. वो दो आपने भेजा ना फोटो, 2 पीस का, 2 एक सेम कलर के 2 पीस देने थे. हाँ, उसमें नहीं है और अवेलेबल है. ओके, जो सेम नहीं है बोल रहा हूँ मैं, जो अभी आपके पास अवेलेबल नहीं है. हाँ, जो आप भेजने वाले हो 2 पीस, उसमें और 2 उसमें कलर है क्या? जो कलर थे आपको भेजे हुए कलर चार्ट, आप मेरे को बता दीजिए कौन से कलर चार्ट डालने हैं उसमें. दो जो आपको कॉल करता है. ठीक है, ये तो 2 तो निकालो आप. ठीक है सर. हां, आज समोर आहे डी मार्टमध्ये आपण जाणार आहोत. याच्या आधी पण खूप वेळा आपण गेलो, पण आपण शूट नाही केला. तर आज करून दाखवतो तुम्हाला मी. आज काय जास्त आपली खरेदी नसणार आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवेल.
मित्रांनो, बिझनेस करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. आता पिंक कलर अवेलेबल नाही आहे, बाकी कलर अवेलेबल आहेत, पण कस्टमरची रिक्वायरमेंट आहे पिंक कलर हवा आहे, तर तो आपल्याला अवेलेबल करावा लागेल. 4-5 दिवस, किती बोलले ते, 4-5 दिवस नाही, 15 दिवस थांबावं लागेल. तर कस्टमरला हवा होता लवकर, म्हणजे रक्षाबंधनपर्यंत पाहिजे होता, पण त्यांच्यासाठी अवेलेबल नाही आहे. तर आपण बघूया, आता अवेलेबल करून देऊया. आणि आता ज्या गोष्टीसाठी आलो आहे ते काम पहिले करूया. आपण मॉलमध्ये आलो आहे, जाऊन येऊया. ही बाई ना चॉकलेट घ्यायला आली होती मॉलमध्ये, पण दुसरंच काय काय बघायला लागली. चॉकलेट घ्यायचं सोडून. नाही फाईल सांगितलं प्रोजेक्टला लावायला. हां, मग घे ना. पण अशी फाईल नाही, दुसरी भेटते ना. ह्या पेनांची प्राईस काय आहे? हे बघा, तुम्हाला दिले तिच्याकडे, आता तिला सांगितलं आहे पेन आणि ते हे घेतलं. आपल्याला ते ब्रश नावं लिहायला. हां, चिट्ट्या काचा. पहिली अशी दिसते. मस्त. छान. ड्रेस मटेरियल, आपलं स्वतःचं बिझनेस असूनसुद्धा मॉलमध्ये ते ड्रेस बघताना असं काम आहे. एक तास तर इथंच घालवला मॉलमध्ये, म्हणून मॉलमध्ये कधी आणायचंच नाही. एकच वस्तू घेण्यासाठी आलो होतो, चॉकलेट, आणि एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या आहेत. दाखवते तुम्हाला, आता ते येतीलच इकडनं ट्रॉली घेऊन, तेव्हा दिसणार. या बघा, एवढ्या वस्तू घेतल्या आहेत. एकच वस्तू घेणार होते आणि पुऱ्याला म्हणजे काम लावलंय. तशा काही जास्त नाही घेतल्या, कारण आमची आत्ताच 10 दिवसापूर्वी खरेदी करून झाली सगळ्या किराणाची, त्याच्यामुळे जास्त नाही झाला आणि भरपूर भरला असतो. आपण गाडी तर घेऊन येतो, मी गाडी तर घेऊन येतो, मग इथूनच ते इथं टाकून दे. तर गाडी आलेली आहे. आता हे सर्व वस्तू आहेत ना, आपण गाडीमध्ये टाकूया. सगळं किती झालं? सगळ्या वस्तू 700 रुपयाच्या झाल्यात. पीठ सांडवते, पण किती ते पण बघितलं ना. सुंदर सुंदर अशा भाकऱ्या गणू टाकते. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत थोड्याच वेळात आम्ही शॉपिंग करून काय काय आणलेलं आहे. जास्त काय आणलेलं नाही, 7-8 वस्तू आहेत, पण सांगेलच तुम्हाला पुढे जाऊन. तर मंडळी, मॉलमधून आलो, त्याच्यानंतर ना एवढं काम होतं ना, अगं आता 4-5 तास होऊन गेलेत मॉलमधून आल्यानंतर. 4-5 तास झालेत आणि मी रात्री 11 वाजता व्हिडिओ बनवतोय. आता रात्रीचे 11 वाजले असतील. हो, कंप्लीट 11 वाजलेत. आणि मला आत्ता वेळ भेटला व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण आम्हाला दोघांना वेळ भेटला, एवढं आम्ही बिझी झालो होतो. तर आता मी तुम्हाला सांगतोय आम्ही काय काय आणलंय मॉलमधून. ओके, हे प्लेट घेऊन आलेलो आहे, म्हणजे असं युनिक वस्तू आम्ही आणलेल्या आहेत, कारण भरपूर खरेदी ऑलरेडी झालेली होती. आज एवढा खरेदी करायचा विचार नव्हता. तर ही आहे कशासाठी माहिती आहे, चिल्ली वगैरे, पनीर चिल्ली असेल, म्हणजे कुठल्या अशी जे हॉटेलमध्ये डिशेस असतात ना, त्याच्यासाठी आहे. पनीर चिल्ली ठेवण्यासाठी, चिकन चिल्ली ठेवण्यासाठी. आता तर श्रावण आहे, पण आता पनीर चिल्लीसाठी मी बोलतोय, त्याच्यासाठी असेल. त्याच्यानंतर हा ग्लास आहे, काय पिण्यासाठी, फ्रेश पिण्यासाठी. तुम्हाला वेगळं काहीतरी वाटायचं, असा छानसा ग्लास आहे. 119 रुपयाला आणलेला आहे मी. ओके, त्याच्यानंतर हे पेन मॅडमसाठी. त्याच्यानंतर या चिठ्ठ्या बनवण्यासाठी आणलेल्या आहेत आम्ही रंगीबिरंगी. ओके, त्याच्यानंतर ही चकली भाजणीची, त्यातली अर्धी, मला वाटते अर्धा बॉक्स संपलेला आहे. आणि अजून एक वस्तू होती, ती खाऊन संपवलेली आहे. आणि अजून एक वस्तू होती, ती किचनमध्ये आहे. आणि अजून एक वस्तू होती, ती वॉशरूममध्ये आहे. त्याच्यामुळे आता दाखवू शकत नाही, ऑलरेडी आम्ही यूज केलेल्या आहेत त्या गोष्टी. मित्रांनो, एक गोष्ट राहिली होती दाखवायची तुम्हाला, ती गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही मेन जी गोष्ट आणायला गेलो होतो ना खास, म्हणजे ही मला वाटते अमूल डार्क चॉकलेट. ही आम्ही कधी पण तिकडनंच आणतो, डीमार्टमधनं. तर डीमार्टमधनं ही आणलेली आहे. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेले बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद.